राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग। वारुळवाडी नारायणगाव रस्त्याचे खड्डे बुजवण्यास केली सुरुवात। वारुळवाडी नारायणगाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली वारुळवाडी व गुंजरावाडी येथील नागरिकांनी रविवारी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते। या रस्त्याचे खड्डे तातडीने बुजवण्याची लेखी हमी दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिकाही आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी काम सुरू करण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। लेखी आश्वासनानुसार रस्त्याचे खड्डे बुजवण्याची आज सुरुवातही करण्यात आली आहे। दरम्यान ज्या लोकांनी रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून रास्ता रोको आंदोलन केले त्या अतुल बेनके यांच्यासह 50 लोकांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम चांगले केले असते तर आंदोलन करण्याची पाळीच आली नसती। वास्तविक ज्या लोकांमुळे रस्त्यांची वाट लागली त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत, परंतु सरकारचा कारभार सरकारी मोठनाडा आणि बहिरीचा उपळ असेच म्हणावे लागेल। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। आपण आहोत वारुळवाडी गुंजरावाडी या रस्त्यावर। या रस्त्याला खूप खड्डे पडले होते म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी खड्डे बुजवले जातात। मात्र या ठिकाणी खड्डे बुजवताना फक्त मोठमोठे खड्डे बुजवले जातात, छोटे खड्डे बुजवले जात नाही। जर सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावं, काम झालं नाही याला जबाबदार कोण? वेळेत काम केलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार? पाहूया स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे, लोक काय म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यावर आज सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली आहे। कामाची गुणवत्ता म्हणावाशी चांगली होत नाही, हे काम चांगल्या प्रकारे होईल अशीच अपेक्षा। रस्त्याने जाताना इतका त्रास होता, एखादी बाई जर डिलेव्हरीवाली न्यायची म्हणलं ना ती रस्त्यात डिलेव्हरी होईल। करायचं असेल तर सरळ करा, नाही तर पूर्ण बंद राहू द्या ताई। परंतु आज खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे, तुमची तक्रार काय? हेच तक्रार आता इथून जर ते साहित्य निघून जात आहे, ते जे रोड आहे ते तसंच दिसतंय, ते परत किती दिवसांनी येतील हे आम्ही सांगू शकत नाही ना। म्हणजे सगळे खड्डे बुजवले नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, आमचं तेच म्हणणं आहे साहेब। ह्या ताईंचं म्हणणं असं आहे की सध्या जे खड्डे बुजवायचं काम सुरू आहे ते व्यवस्थित सुरू नाही, छोटे छोटे खड्डे बुजवले जात नाही। आपण काय सांगाल? नाही, ही राहिलेले जे छोटे छोटे खड्डे आहे ना हे सुद्धा व्यवस्थित काढून घेण्यात येतील आता। मग आता असं स्पीड का घेतलं जाते? सगळे खड्डे का भरले जात नाही? नाही घेतील ना ते, आता घेणार ते सगळे खड्डे। म्हणजे सगळं एकसारखं काम होईल याची जबाबदारी तुम्ही घ्याल। हो, आणि हे आता ह्याच्यावर नवीन काम दुसरं मंजूर आहे ना साहेब? नवीन होईल तेव्हा होईल, परंतु खड्डे एकसारखे का बुजवत नाही? नाही बुजवतात नाही, काही ठिकाणीच राहतात काय करा। मग इथं खड्डे एकसारखे बुजवले नाही, तुम्हाला मान्य आहे? नाही, हे घेतो ना लगेच पालते। पण इथं हे केलं कसं रोड आहे, नुसतं तात्पुरते थोडे थोडे केलेत मोठाले, आणि हे छोटे छोटे कितीतरी पण लोक पडतात। लहान लहान मुलं जाणार शाळेपाशी तरी निदान रस्ता नीट झाला पाहिजे। घोडीशी घोडं लावलाय, रोड तसं राहिलंय। काय केलंय त्यांनी? नुसतं म्हणाले आम्ही केलं। जवळजवळ 15 दिवस झाले इथं ते सामानाचं उभं ठेवलं होतं। नाही, आज खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे, तुमची तक्रार काय आहे? आमची तक्रार काय का ते खड्डे नीट बुजवलेच नाहीत ना, ते तसेच आहेत खड्डे, तसेच आहेत। काय छोटे छोटे नुसते मोठं हे केलंय आणि छोटे छोटे तसेच ठेवलेत। किती हे आहेत, त्याच्यामुळे ना जरा व्यवस्थित करा। काय ते तुमचे कोणते दार आहेत काय त्यांना व्यवस्थित सांगा। त्यांच्या ज्यांनी घेतले ना त्यांना सांगा व्यवस्थित करा, हे असे करू नका। काय निसर्ग घोडीला घोडा लावू नका। ज्या लोकांनी काल आंदोलन केलं त्या लोकांना माझे धन्यवाद, पण आज जे काम केलंय ते व्यवस्थित होत नाही, तर त्या अधिकाऱ्यांवर का गुन्हे दाखल होत नाहीत? आंदोलन केलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, असं तुमचा कोणता कायदा आहे हा? या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो। गुंजवाडी गावचे एक नागरिक आहे, हे आमच्या गुंजवाडी गावचं जे काही काम झाले ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। हे पाहता तुम्हाला कळेल
काही ठिकाणी रस्त्याची कामं झालेली आहेत, हे पहा इथं खड्डे राहिलेले आहेत तसेच. आणि जिथं रस्त्याचं काम झालं आहे तिथं सर्व तुम्ही जे काय काम केले त्या हाताने उकरलं तर ते निघतं आहे. मग आता हे रस्ते कोणत्या पद्धतीचे बनवले आहेत या लोकांनी, आणि आम्ही जे आंदोलन केलं त्या आमच्या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले. मग आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे असेल तर ज्यांनी काम केले त्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही गुन्हे करा ना, गुन्हे दाखल करा. या सरकारचं चाललं आहे तरी काय? एवढं ह्या रस्त्याला एवढे खड्डे आहेत की शाळेचे आमचे मुलांची वाहतूक चालू असते सारखी, मोटरसायकलवरती जातात, पायी जातात. एखाद्याला जर काही कमी जास्त जर झालं तर करायचं काय? त्याला कोण जबाबदार? काय मोठे खड्डे आहेत त्याच्यावरती फक्त थोडंसं लेप दिलेलं आहे. हे पक्क्या दर्जाचं काम झालेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रस्त्याला मंजुरी येऊनसुद्धा यांनी कामं चालू केलेली नाहीत. हे कशासाठी? तुमची निवडणूक आली म्हणून तुम्ही हे करताय का? हे चुकीचं आहे. हे आम्ही सरकारचा निषेध करतो या गोष्टींचा, आणि त्यांनी व्यवस्थित रस्त्याचं काम करावं हीच आमच्या गुंजवाडी गावच्या वतीने सरकारला विनंती. काम वगैरे व्यवस्थित करा, सगळे खड्डे पूर्णपणे सफाई करून भरून घ्या. हां, हे लहान पण घ्या, ते मोठे सगळे राहिलेले पण घ्या. असं पण काही ठिकाणचे छोटे छोटे खड्डे भरलेले नाही, तुम्ही काय सांगाल? काही छोटे खड्डे भरलेले नाहीत, काही एखादं चुकलेले असतील ते पण घ्या. हो, मग असे काही छोटे खड्डे तुम्हाला दाखवले, मग काय करणार ते? ते नजर चुकीने झाले असं झाडले न गेल्यामुळं आपलं काम वेस्टेज जाईल, परत केलेलं डांबर उकडून जाईल, तर आम्ही ते परत करून घेऊ. मग सगळे एकसारखे खड्डे भरणार आहे? हां, छोटे पण भरून घेतो सगळे लेवलमध्ये. या सरकारचं तर डोकं ठिकाणावर नाहीच नाही, परंतु लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा आम्हाला मोठा गहन प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य माणसाला. आणि सर्वसामान्य माणसाचं हे वाहतुकीच्या नियमाप्रमाणे मणक्यांची हाडं मोडलेली आहेत, पाठीचा कणा मोडलेला आहे, गाड्यांची नादुरुस्ती आहे. म्हणजे हा फक्त हे आमच्याकडनं कर घेतात. गाड्या ज्यावेळेला आम्ही गाड्या खरेदी करतो किंवा रस्त्याची येऊ जाऊ करतो त्यावेळेला आमच्याकडून फक्त कर घेतात. मग यांच्यावर गुन्हे कोण दाखल करणार जर रस्ते व्यवस्थित नसल्यानंतर? ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं म्हणून आज काम सुरू झालं आहे, मात्र रस्त्यावर आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, तुम्ही काय सांगाल? हे एकदम चुकीचं आहे साहेब. आज हा लोकशाहीला म्हणजे हा लोकशाही रस्ता रोखला म्हणून गुन्हा दाखल झाला, ते कायदेशीर आहे, त्यात चूक आहे? नाही, ते चुकच आहे ना. लोकशाही हा घाला घातलेला आहे एक प्रकारचा. ज्या लोकांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ना, ज्यांनी उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे रस्त्याचं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. तर ज्यांनी चांगल्या कामासाठी ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असेल तर हे चुकीचं आहे. शासनाचं हे धोरणच चुकीचं आहे सर. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याबद्दल काय बोलाल? त्या लोकांचं मी अभिनंदन करतो आणि सदैव मी वैयक्तिक किंवा माझे जे मित्रमंडळी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाही म्हणून आंदोलन केलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाने काल लेखी आश्वासन दिलं होतं की या रस्त्याच्या कामाला सोमवारी सुरुवात करतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतो रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने वास्तविक हे काम अगोदर करायला हवं होतं, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार काही अंशी गलथान आहे. अशा प्रकारे आंदोलन करून काम करायची पाळी येते, हे दुर्दैव आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी या विषयासंदर्भात आंदोलन केलं त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. वास्तविक ज्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसतील, रस्ता चांगला होत नसेल आणि जे अधिकारी या ठिकाणी सुपरविजन करत असतील त्यांची जबाबदारी नाही का? शासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले, वाहतुकीला खोळंबा केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो आहे, मात्र ज्या अधिकाऱ्यांमुळे, ज्या डिपार्टमेंटमुळे आज जनतेला त्रास झाला आहे याला जबाबदार कोण? शासनाचं काम कसं चाललं आहे आपण पाहू शकताय. सार्वजनिक बांधकाम खातं, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यातनं काहीतरी बोध घेतील आणि भविष्यकाळामध्ये चांगलं काम करतील अशीच अपेक्षा. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.